नमस्कार, मी स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी लागणारी वरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। वरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी करण्यासाठी साहित्य बघून घेऊयात। 1 वाटी वरी घेतलेला आहे, तांदूळ, तूप, शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, 8 ते 9 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता, मोहरी, जिरं, चवीनुसार मीठ आणि ओलं खोबरं। वरीचा भात करून घेऊयात। आधी पातेल्यात वरी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेऊया 2 ते 3 वेळा। वरीचा भात शिजवण्यासाठी पातेले घेतलेले आहे, त्यात 1 मोठा चमचा तूप घालून घेऊयात। तूप थोडं गरम झालं की यातच वरीचा धुतलेला तांदूळ आहे ते टाकूयात। तुपातच वरीचा तांदूळ मस्त असं परतून घ्यायचा। परतून झालं की यातच चवीनुसार मीठ टाकायचं। यातच पाणी घालून घ्यायचं। आपण जसं नेहमीप्रमाणे भात शिजवून घेतो त्याचप्रमाणे हा भात शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता वरीचा भात शिजत आला आहे, वरून मस्त असे तुपाचे तरीही दिसत आहे। वरीचा भात एकदा परत चमच्याने मिक्स करून यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर 5 मिनिटं वाफ देऊन घ्यायची। झाकण काढून बघूयात, वरीचा भात मस्त असा तयार आहे। आमटी बनवण्यासाठी वाटण करून घेऊयात। ओलं खोबरं, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि भाजलेले शेंगदाणे, थोडं पाणी टाकून घेऊयात। तुम्ही बघू शकता इथे आमटीचं वाटण तयार आहे। त्यात साधारण 1 मोठा चमचा तूप टाकून घेतलं। तूप थोडं गरम झालं की यातच मोहरी आणि जिरं टाकून घ्यायचं। मोहरी जिरं तडतडलं की यातच कढीपत्त्याची पानं घालूयात। इथे जे मिक्सरच्या भांड्यात थोडं वाटण राहिलं होतं त्यातच पाणी थोडं ओतून आमटीमध्ये टाकलं। शेंगदाण्याच्या आमटीला 5 मिनिटं उकळी येऊन द्यायची आहे। यातच थोडं चवीनुसार मीठ घालून घेतलं। शेंगदाण्याच्या आमटीला मस्त अशी उकळी आली आहे। शेंगदाण्याची आमटी तयार आहे। शेंगदाण्याची आमटी आणि वरीचा भात तयार आहे। एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात। उपवास स्पेशल असे गरमागरम वरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी तयार आहे। ती तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा पुढच्याच व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।